नमस्कार. सुरुवात करूया आजच्या कथेला. ऑफिसच्या कामासाठी अनिता आज नवीन गावी आली होती. हॉटेलवर चेक इन करून ती आपल्या खोलीत आली. फार भूक नव्हती. तिने फ्रेश होऊन बरोबर आणलेला केक खाऊन ती कॉटवर सेलफोन बघत पडली. बघता बघता तिला झोप लागली. अनिता झोपली, अगदी गाढ. मध्येच तिला कसल्या तरी स्पर्शाने जाग आली. तेव्हा तिच्या तोंडावर कोणाचा तरी हात फिरत होता. ती ओरडणार इतक्यात त्याने तिच्या ओठांनी तिचे तोंड बंद करून टाकलं. तिने विरोध केला खूप, अगदी जीव एकवटून ओरडण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या तोंडातून शब्द फुटेना. तो तिच्या शरीराचे लचके तोडत होता. अंधारात त्याचा चेहराही दिसत नव्हता. तिने त्याला लाथ मारण्यासाठी प्रयत्न केला, तर तिचा पाय हवेत उडाल्यासारखा झाला. आता मात्र ती घाबरली. अनिता इतकी थकली होती, तिला केव्हा तरी भोवळ आली आणि तिची शुद्ध हरपली. त्याने त्याचा कार्यभार उरकल्यावर तिथून पळ काढला. तो कोण होता? इथे कसा काय आला? सकाळी उशिरा अनिताला जाग आली. तिचे सर्व अंग ठणकत होते. तसेच कसे तरी उठून तिने बाथरूमपर्यंत गेली. तिच्या अंगाला येणाऱ्या कुबट वासाने तिला उलटी झाली. तिने आधी स्वच्छ आंघोळ केली आणि आजच्या आज हे हॉटेल सोडून जाण्याचा निर्णय घेतला. ती सामान घेऊन ती रिसेप्शनजवळ आली. रिसेप्शनवर एक काळा अभिन्न आडनदाड माणूस उभा होता. त्याच्या अंगावर दाट काळे केस होते. ते ध्यान पाहून अनिता घाबरून गेली. काल रात्रीचा प्रसंग तिला आठवला. तक्रार कोणाजवळ करायची आणि काय? वास्तविक तिने मॅनेजरजवळ तक्रार करायची असे ठरवले होते, पण ह्या माणसाला पाहून तिचे अवसान गळाले. ती रिसेप्शनवर कशाबशा किल्ल्या देऊन चक्क पळत तिने टॅक्सी पकडली. ऑफिसच्या कामासाठी तिला दर 1.5-2 महिन्यांनी टूरवर जावे लागे. आजपर्यंत असा घाणेरडा प्रसंग कधीच ओढावला नव्हता. ती फार घाबरून गेली होती. कशी तरी ती क्लायंटकडे पोहोचली. क्लायंटकडे गेल्यावर सर्वप्रथम तिने क्लायंटच्या केबिनमध्ये प्रवेश केला, तर तो माणूस आत क्लायंटशी बोलत होता. परत तिची तीच अवस्था. ती फार घाबरली. ती तशीच बाहेर आली. क्लायंटच्या ऑफिसमधून बाहेर पडून तिने पहिला पाऊल तिच्या ऑफिसमध्ये केला. तिची बॉस तिची मैत्रीणच होती. तिने घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली. तिची बॉस म्हणाली, तू त्या क्लायंटच्या आधी ऑफिसमध्ये जा, नंतर घरी जा, मी त्याच्याशी बोलते. बी ब्रेव, रडू नकोस. अनिता परत क्लायंटच्या ऑफिसमध्ये गेली. क्लायंटशी ती सगळं काही बोलली. मग क्लायंट म्हणाला, घाबरू नका, आम्ही तुम्हाला हवी ती मदत करू. आपण आधी पोलीस चौकीत जाऊ, रीतसर कंप्लेंट करू, मग तुम्ही माझ्या घरी चला. माझ्या घरी आईवडील, बायको, माझी 2 मुले आहेत. तिथे तुम्हाला कसलीही भीती नाही. तुम्ही निवांत राहा. उद्या तुमच्या बॉस येतीलच. अनिता क्लायंटच्या घरी गेली. घरी सर्वांनी तिला नीट वागवले, पण तिच्या आईवडिलांना ती घरी आलेली फारशी आवडली नाही, हे त्यांच्याकडे बघून कळत होते. ती थोडी ऑकवर्ड होऊन तिथे राहिली. काल रात्रीच्या भीतीने तिला रात्रभर नीट झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली, बरोबर आवरले आणि ती हॉलमध्ये आली. सगळ्यांना गुड मॉर्निंग करून ती मिस्टर पोद्दार ना म्हणाली, मी पोलीस चौकीत जाऊन येते. आज कंप्लेंट करायला हवी. मी पण येतो बरोबर, मी पोद्दार म्हणाले. ती आणि पोद्दार दोघे पोलीस चौकीत गेले. अनिताने रीतसर कंप्लेंट केली. पोलिसांनी सर्व नीट ऐकून घेतले व अनितावर अनेक प्रश्नांचा भडीमार केला. तिथून बाहेर पडल्यावर तो आडदांड माणूस आपला पाठलाग करत आहे असे अनिताला संशय आला. त्यामुळे अनिता आणखीनच घाबरली. तिने पोद्दारांना तसे सांगितले, पण पोद्दारांना तिथे कोणीच दिसले नाही. नंतर पोद्दाराने तिला स्वतःच्या घरी आणून सोडवले व बायकोला सूचना दिल्या, ह्यांना कुठेही बाहेर जाऊ द्यायचं नाही. वॉचमनला सांग, कोणत्याही परक्या माणसाला आत येऊ द्यायचे नाही. एवढे सांगून पोद्दार ऑफिसला गेले. तिथून त्या माणसाने पोद्दारांच्या घरावर पाळत ठेवली होती. पोद्दारांच्या घरी ब्लॉक कॉल करू लागले. पोद्दारांच्या घरातलेही हैराण झाले. संध्याकाळी वॉचमनने सांगितले की एक माणूस घरासमोरून सारख्या गिरट्या घालत होता. शेवटी संध्याकाळी पोद्दार परत चौकीत गेले व त्यांनी चौकशी तक्रार नोंदवली. नंतर इन्स्पेक्टर चौकशी करायला हॉटेलवर गेले. हॉटेलमधील कोणीही नीट उत्तर देत नव्हते. कुठल्या तरी दडपणाखाली उत्तर देत आहेत असे त्यांना जाणवत होते. शेवटी त्या हॉटेलच्या मॅनेजरने सांगितले की त्या हॉटेलमध्ये आजवर एकही कंप्लेंट आली नव्हती, पण आज सकाळी त्या बाई घाबरलेल्या दिसत होत्या, हे त्या काळ्या आडदांड माणसाने कबूल केले. इन्स्पेक्टर खोलीत तपासू लागले. त्यांना बेडशीटवर काहीतरी दिसले. त्यांनी ताबडतोब ते गोळा करायला सांगितले व ते चौकीत निघून गेले. इकडे अनिताची मानसिक अवस्था फार खराब झाली. क्लायंटच्या घरात ती सेफ होती, पण त्या रात्रीचा प्रसंग तिच्या डोक्यातून जाईना. ती बॉसची वाट पाहत होती.
बॉस यायच्या आधी अनिताने स्वतःच्या मनाची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. बॉस आल्यावर सर्वात आधी त्यांनी अनिताची भेट घेतली, तिची समजूत घातली, तिला एका डॉक्टरकडे घेऊन गेल्या व ट्रीटमेंट सुरू केली. बॉस म्हणजे तिची मैत्रीण वैदेही. आल्यावर प्रथम त्यांनी क्लायंटची भेट घेतली, सर्व विषयावर चर्चा केली व त्यांनी इन्स्पेक्टरची भेट घेतली. तपास जलद करायची विनंती केली, पण इन्स्पेक्टर स्पष्ट म्हणाले, "बघते तुमच्या अनिता मॅडमांना स्वप्न पडले असावे किंवा त्यांना भास झाला असावा." मग मात्र मॅडम आणि अनिता दोघेही चांगल्या खेळल्या. त्याने इन्स्पेक्टरशी भरपूर वाद घातला व आपले म्हणणे त्यांना पटवून दिले. नंतर वैदेही व अनिता आपल्या गावी परत गेल्या, पण जाण्याच्या आधी त्या कमिशनरांना भेटून सर्व सांगून या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर सांगण्याचे विसरले नाहीत. त्या गावी गेल्या म्हणून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास थांबवला नाही. पोलीस तपास कसून चालू आहे म्हटल्यावर तो आडदान माणूस परांगत झाला. तरीही पोलीस त्या हॉटेलवर जात होते तेव्हा काही कामगारांना त्यांनी आपसात कुजबुजत करताना पाहिले. मग त्यांनी एकेकाला घेऊन चौकशी केली. त्या सगळ्यांशी बोलल्यावर पोलिसांना इतकेच समजले की ते कोणतरी संमोहन विज्ञान जाणते आणि प्रत्येकाला त्या एकदा तरी अनुभव आलाच होता. पण हॉटेलचा मॅनेजर मात्र कानावर हात ठेवत होता. पोलिसांनी आडून भरपूर चौकशी केली व काही दिवसांनी फाईल बंद करावी असा विचार करू लागले, कारण या केसमध्ये कोणताही पुरावा सापडत नव्हता. इतक्यात इन्स्पेक्टरला सापडलेल्या केसचा रिपोर्ट आला. ते केस पुरुषाचे होते व त्याला एक विचित्र वास होता. इन्स्पेक्टर हॉटेलवर सगळ्यांच्या केसांचे सॅम्पल आणायला गेले. बाकीच्या लोकांचे केस सॅम्पलसाठी लॅबला पाठवण्यात आले. तो आडदान माणूस गावाबाहेर गेल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे त्याच्या केसाचे सॅम्पल मिळू शकले नाही. इकडे बाकीचे कोणाचेही सॅम्पल त्या केसाच्या रिपोर्टशी मॅच झाले नाही. पोलिसांनी केस फाईल करण्याचा डिसिजन घेतला व तशी बातमी पसरली. मॅनेजर रिलॅक्स झाला व त्याने त्या हॉटेल मालकाला फोन केला. त्यावर पाळत असणाऱ्या माणसाने ती बरोबर पोलिसांना दिली, पण पोलीस शांत राहिले. अनिताची केस पेपर आऊट झाल्यावर आणखी 4-5 जणींनी नावं फोडण्याच्या अटीवर माहिती दिली. तरी पोलिसांना कोणताही धागेदोरा सापडला नाही. 1 महिना उलटून गेल्यावर अनिता आणि वैदेही दोघी पुन्हा परत तिथे आल्या. दुसऱ्या हॉटेलवर उतरल्या व त्या केसची काही प्रगती होते का ते पाहण्यासाठी तिथे राहिल्या. इकडे इन्स्पेक्टर त्यांच्या परीने केसचा तपास करत होते. त्यातूनच कोणीतरी हिप्नोटायझमचा प्रयोग करते हे समजले होते आणि त्या दृष्टीने ही चौकशी सुरू होती. शिवाय त्या आडदान माणसाचा शोधही चालू होता. त्या आडदान माणसाचे वडीलही त्या माणसासारखे दिसत होते अशीही माहिती मिळाली. त्यांनी पुन्हा एकदा हॉटेलमधील कामगारांना एकत्र बोलवले व चौकशी केली. त्यावेळी एक कामगार थोडा गडबडलेला वाटला. त्याला बाजूला घेऊन चौकशी केली असता अजून एक माणूस रात्रीच्या वेळी हॉटेलवर येतो अशीही माहिती मिळाली, पण तो माणूस नक्की कोण हे समजू शकले नाही किंवा इतर काही माहिती त्या माणसाबद्दल मिळू शकली नाही. अनिता आणि वैदेही त्या नवीन हॉटेलमध्ये उतरल्या, पण त्या दोघीही रात्रभर झोपू शकल्या नाहीत. दोघी कामाचं डिसिजन करत बसल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्या चौकीत गेल्या व केसची चौकशी करू लागल्या. तेव्हा त्यांना समजले की काही धागेदोरे मिळाल्यामुळे ती केस चालू नाहीये. त्या एकदम शॉक झाल्या. त्यांनी कमिशनर साहेबांची भेट घ्यायचे ठरवले. त्या थेट कमिशनर साहेबांकडे गेल्या. तिथेही त्यांना तेच समजले. दोघेही हैराण झाल्या. आता काय करायचे मोठा प्रश्न होता. शेवटी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह ठेवावा का इथपर्यंत या विचारापर्यंत नेऊन पोचल्या. तसे कमिशनर साहेबांकडे बोलणंही दाखवले. शिवाय केस बंद न करता केसचा तपास चालू ठेवावा अशी विनंती त्यांनी कमिशनर साहेबांकडे केली. नंतर दोघेही क्लायंट पोद्दारच्या घरी गेल्या. अनिताला मदत केल्याबद्दल अनिताने सगळ्यांचे आभार मानले व त्यांना स्वीट आणि भेटवस्तू दिल्या. लहान मुलांना चॉकलेट दिली व नंतर कामासाठी पोद्दारच्या ऑफिसवर गेल्या. तिथे पोद्दारांनी चर्चा झाल्यावर त्यांना असे समजले की केस बंद केली आहे असे सांगणे ही पोलिसांची खेळी आहे. सध्या त्यांनी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह ठेवू नये. इकडे केस बंद होते म्हटल्यावर तो आडदान माणूस परत हॉटेलवर येणार असल्याची टीप इन्स्पेक्टरांना मिळाली. त्या टीपनुसार इन्स्पेक्टरांनी कारवाई केली व अखेर त्या आडदान माणसाला त्याच्याच हॉटेलवरून ताब्यात घेतले गेले. त्याचा रूममधल्या बेडशीटवर पडलेल्या केसांचा DNA रिपोर्टसाठी पाठवण्यात आला. त्या आडदान माणसाची कसून चौकशी केली असता वेगळेच काही समोर आले. तो माणूस एखाद्या व्यक्तीवर रेप करण्यासाठी फिजिकली अनफिट असल्याचे त्याने सांगितले. आता सर्वांसमोर हा नवीनच प्रश्न उभा राहिला. तरी त्या आडदान माणसांचे मेडिकल चेकअप करण्याची ऑर्डर कमिशनर साहेबांनी दिली. मेडिकल चेकअपमध्ये सुद्धा तो आडदान माणूस अनफिट असल्याचे समोर आले. आताही सगळेच गोंधळात पडले.
आता गुन्हेगाराला शोधायचे कसे हा एकच प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला. असेच 6-7 महिने निघून गेले. आता त्या हॉटेलसहित सगळेच नेहमीप्रमाणे सुरू झाले आणि परत तीच घटना जशीच्या तशी घडली. ज्या व्यक्तीवर अत्याचार झाला ती व्यक्ती वेगळी आणि हॉटेलही वेगळे. रुचिता नावाच्या मुलीवर अत्याचार झाला तेव्हा तिला हिप्नोटायझम करण्यात आले होते, पण ती पूर्णपणे हिप्नोटायझम झाली नाही आणि आपण काहीतरी निराळे करतोय हे तिच्या लक्षात येत होते. तिला मध्येच जाग आल्यावर आपल्यावर कोणतरी अत्याचार करत आहे लक्षात आले. ही हालचाल करते म्हटल्यावर तिच्या नाकावर काहीतरी दाबून तिला बेशुद्ध करण्यात आले. जवळजवळ 12 तास ती बेशुद्ध असावी असे तिने सांगितले. रात्री 11:30 वाजलेल्या रुचिताला दुसऱ्या दिवशी दुपारी 3ला जाग आली. उगीचच पोलिसांचा वेळ घालवते किंवा हिला जे हवं आहे म्हणूनच ते तिला दिसले असल्या चर्चांना आपोआप खीळ बसली. मग पोलिसांनी आधीच्या हॉटेल मॅनेजरला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवले. तो घाबरून गेला. खूप उलटसुलट चौकशीनंतर जरा पोलिसी दाखवल्यावर हॉटेल मॅनेजर पोपटासारखा बोलला. तो आडदांड त्या हॉटेलचा मालक होता आणि तो हिप्नोटायझम मास्टर होता. तो तरुण मुलगी किंवा बाई त्या हॉटेलमध्ये आली की तो हिप्नोटायझम करून त्यांना आपल्या मनासारखे वागायला भाग पाडत होता. हे सारे त्याच्या वडिलांसाठी करत होता. त्याचे वडील वय 70च्या पुढे असूनही वासनेने पिसाटलेले होते. हिप्नॉट केल्यामुळे सकाळी मुलींना काही आठवत नसे, त्यामुळे आजपर्यंत कोणीही तक्रार केली नव्हती. अनितावर आणि रुचितावर हिप्नोटायझमचा काहीही परिणाम न झाल्यामुळे त्यांचे हे गुपित उघडे पडले. पण अनिता आणि रुचिताला मात्र याचा फार त्रास झाला. लोकोपवादाला न घाबरता या अमानुष प्रकरणाला वाचा फोडली व त्यामुळे तो 8-10 इसम व त्याचे वडील आणि त्यांना साथ देणारे मॅनेजर व इतर कर्मचारी यांना कोर्टाने शिक्षा सुनावली. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.